नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. महादेव दादाच्या करामती आहेत बाबा या. तुम्ही कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्ण जुळणार नाही. तुझ्या त्या सुलेखाला एवढीच जर हौस असेल ना ह्या घरातल्या बातम्या मिळवण्याची तर तिला सांग मला येऊन भेट. या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा व्हायला हवा. तुम्ही वाड्यावर गेला होता तेव्हा तिथे काय झालं होतं? काय नशा करतेस की काय तू? काय रे विष्णू, असा उठून अचानक का आलास? काय नाही मालक, तुमची मला आठवण आली. आणि काय? काय नाही, जाऊ दे. तुम्ही केव्हा येताय? वेळ लागेल विष्णू, काही सांगता यायचं नाही. मालक, तुम्ही मला अजूनही सांगितलेलं नाही इथे तुम्ही का आलात ते. स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियान. इथे काही मन कलुषित झालेली आहेत. डोक्यात कचरा शिरलाय, तो साफ करण्यासाठी आलेलो आहे. काय विष्णुपंत, तिकडे तुमचा आणि सोपान काकांचा राजा राणीचा संसार कसा काय चालू आहे? हसा हसा, तुम्हाला मस्करी सुचते, भोगावं लागतंय मला. काय नवीन प्रताप? तेच, मी त्यांच्या बापाचा नोकर असल्यासारखे. विष्णू, काल तुमच्या खुर्चीत बसले होते ऐटीत, वाड्याचा मालक असल्यासारखे. मी म्हटलं उठा उठा पहिले, नाहीतर बादलीतून घाणेरडं पाणी बाहेर ओततात तसा बाहेर होतील. तसे घाबरले आणि उठले. मला मस्का मारायला लागले. काय नाही हो मालक, हा म्हातारा म्हणजे माझ्या डोक्याला ताप आहे, दुसरं काय नाही. श्रीराम. चला, म्हणजे त्यांच्या मनातली सुप्त इच्छा ते पूर्ण करून घेतायत तर चांगलंय. आणि ते फोन प्रकरण ते सुरूच आहे अजून. आज सकाळीच मला बाहेर कसली तरी कुजबूज आली म्हणून मी बाहेर आलो. मला बघितल्याबरोबर फोन खाली ठेवला आणि सटकले. अरे वा, म्हणजे आता सोपान काकांना फोनही वापरता येऊ लागलाय तर. छेओ, स्वतःचं मनोरंजन करायचं आणि माझ्या डोक्याला ताप द्यायचा हाच पोरखेळ चालू आहे त्यांचा. आणि ते आणखीनही काही आहेच का? नाही, जाऊ दे. अरे बोल ना बावळ्या, मगाशी देखील बोलता बोलता गप्प बसलास. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, ते मला वहीतलं कोरं पान मिळालं म्हणून. ते विष्णू, आता पुन्हा तो खजिन्याचा विषय नको. ऐका ना मालक, परवा हे बादशासारखे उठले आणि दुपारपर्यंत वळकटी तशीच. शेवटी मीच आवरायला घेतली, तर मी ती वळकटी आवरत असताना मला तसंच आणखी एक कोरं पान सापडलं. म्हणजे मालक, म्हणजे काही नाही विष्णू, तेही या गैरसमजुतीखाली आहेत की कधीतरी त्यांच्या नशिबाची अक्षर उमटतील त्या कोऱ्या पानावर. स्वप्न साकार होतात विष्णू, भ्रम नाही. भ्रम हे भ्रमच असतात, ते तोडायचे असतात.
वाड्यातला खजिना स्वप्न नसून एक भ्रम आहे आणि तो तोडलेलाच बरा. श्रीराम श्रीराम. सर त्या तनिष्काबाईची अजून काहीच खबर नाही म्हणजे चौकशी चालू आहे माझी. आणि ती सुलेखा ती नेमकी कुठे गेली होती याचीही काही खबर लागली. ती जयपूरला होती. निदान तिने तिथल्या ATM मधून जे काही पैसे वगैरे विड्रॉल केले त्यावरून तरी असंच वाटतं. पण तिने तिच्या ट्रॅव्हल एजंटला सांगून मुंबई ते बडोदा अशा रिटर्न तिकीट्स बुक केल्या होत्या. बडोदा? हो सर. स्मार्ट. सावंत दरोडा घातलात का कधी? काय विचारता सर? हुशार दरोडेखोर दरोडा टाकून नेहमी 8च्या आकड्यात पळतात. 8 म्हणजे काय, त्यानंतर आपले स्निफर डॉग्स जेव्हा त्यांच्या ट्रेलवर निघतात तेव्हा ते तिकडल्या तिकडेच घुटमळत राहतात. कन्फ्यूज होतात बिचारे. सुलेखा 8च्या आकड्यात पळतीये सावंत. म्हणजे सर? म्हणजे ती तिकडेच गेली होती जिकडे तिला जायचं होतं. हे बडोद्याचं तिकीट आपल्याला कन्फ्यूज करायला काढलंय सावंत. आपल्याला आणि तिचे ते बाप बसलेत ना तिकडे, सरंजामे अँड सन्स, त्यांना कन्फ्यूज करायला. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. दिस गर्ल इज व्हेरी क्लेवर सावंत. तुमच्या लेखी तो नालायक असेलही, पण नालायक माणसाचं प्रेम देखील प्रेमच असतं, नाही का? प्रिया, तू कधी आलास? तुझी तंद्री लागली होती तेव्हा. कधी येते मार्केटमध्ये कादंबरी तुझी? कादंबरी? तू एवढा घनघोर विचार करतेयस, मला वाटलं एखादी कादंबरी वगैरे लिहितेस का काय? नाही रे, सहजच. एनिथिंग रॉंग? ठीक आहे, सांगू नकोस, पण आय नो समथिंग इज रॉंग. बोलल्यानी, शेअर केल्यानी टेन्शन हलकं होतं. क्षिप्रा नेहमी म्हणायची असं. ओके, मी आजोबांबरोबर बसतो बाहेर. स्वप्नील, मागे कोकणात आपण दोघं बोललो होतो, आठवतंय? ज्यावेळी तू अनवॉन्टेड लोकांचे नंबर्स डिलीट करत होतीस तेव्हा. नंबर सारखीच अनवॉन्टेड माणसं सुद्धा डिलीट करता आलीस ती तर. कॅन यू बी मोर स्पेसिफिक? इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. विक्रांत भोसले? हा तोच इन्स्पेक्टर आहे का जो
त्याने एकदा मला फोन केला होता सुलेखाच्या बाबतीत. सुलेखाचा आणि त्याचा काय संबंध आहे? सुलेखाचं ज्याच्याशी लग्न होणार आहे तो ह्याचा खूप जवळचा मित्र आहे. हो, आय सी. मग मग काही नाही, आम्ही अनेक वेळेला भेटलो, बोललो. बहुतेक वेळेला विषय सुलेखा हाच होता. बट somehow we came close as friends. ओनली एज फ्रेंड्स? Yes. शिप्रा जेव्हा गेली तेव्हा त्यानेच सुलेखाला अटक केली. पण मग ते यशवंतराव सरंजामे पोलीस स्टेशनला आले आणि ह्याने सरड्यासारखा रंग बदलला. आज त्याच्यामुळेच सुलेखा. जर सुलेखा निर्दोष असेल तर इन्स्पेक्टरची तरी काय चूक आहे ना? जाऊ दे ना स्वप्नील. कुठलाही विषय शेवटी अशा पॉइंटला येऊन थांबतो ज्या मुद्द्यावर मी आणि माझ्या विरुद्ध सगळं जग, अशीच परिस्थिती आहे सध्या. तो त्रास देतोय का तुला? नाही. इट सीम्स त्याचं माझ्यावर प्रेम आहे. व्हॉट? अनेक वेळा फोन केले त्याने. एक दोनदा वाटेत गाठून बोलायचाही प्रयत्न केला. आणि कशाचाच उपयोग झाला नाही म्हटल्यावर त्या डॉक्टर सामंतांना हाताशी धरलं. डॉक्टर सामंत म्हणजे ज्यांच्याकडे शुभ्राची तेच. डॉक्टर सामंतांचा काय संबंध आहे? त्यांचा मेहुणा आहे तो. गॉड, सच अ स्मॉल वर्ल्ड. मग काय, त्या डॉक्टर सामंतांनी खोटं काहीतरी सांगून मला त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलावून घेतलं आणि लागले बडबड करायला त्याच्याविषयी. माझं डोकं असं सटकलं ना. अरे, ज्या माणसाचं नाव सुद्धा ऐकायची माझी इच्छा नाहीये तो डिस्गस्टिंग. लव्ह इज नॉट डिस्गस्टिंग प्रिया. स्वप्नील, आता तू सुरू होऊ नकोस प्लीज. त्या विक्रांत सारखा माणूस जर माझ्या प्रेमात पडत असेल ना तर मला त्याची लाज वाटते, अभिमान नाही. एकदा तर असं मनात आलं होतं की त्याला जाऊन भेटावं आणि पण म्हटलं जाऊ दे कशाला. बट आय स्वेअर स्वप्नील, पुन्हा त्याचा फोन येऊ दे आणि तो मेला. आय विल नॉट स्पेअर हिम. फॉर लव्हिंग यू. फॉर चीटिंग मी. आधी पाठीत खंजीर खुपसायचा आणि मग म्हणायचं प्रेम आहे. हिम्मत बघ त्याची. तुझ्यासाठी जर तो महत्वाचा नाहीये तर तू उगीच चिडचिड का करतेस? कारण तो महत्वाचा आहे. शट अप स्वप्नील. शट अप. जाऊ दे ना. मला तुमच्या कोणाशीच काहीच बोलायचं नाही. काही अर्थच नाहीये. विल यू जस्ट प्लीज लीव मी अलोन प्लीज. ओके, टेक अ टाइम. He loves you, Miss Priya. जर तुम्ही कधीही कोणावर प्रेम केला असेल तर भेटा एकदा त्याला. त्याला जे काही बोलायचं आहे ते एकदा ऐकून घ्या.
आजोबा हळू 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 बसा. श्रीराम श्रीराम. काय बाहुली, चिंतन चाललंय वाटतं. सहज. ओ हो सहज. बरं बाहुली, हा महिना कुठला? एप्रिल. मग एप्रिल महिन्यात काय असतं? एप्रिल फूल कोणाला करायचंय? कुसुमात्या? नको नको शी नको. एप्रिल फूल म्हणे. अग एप्रिल महिन्यात आदिनाथ आणि शुभ्राच्या लग्नाला वर्ष पूर्ण होईल. या आजोबा, माझ्या लक्षातच नाही आलं. वेंधळी कुठली. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला नको? ऑफकोर्स. मग राज्यात दवंडी पिटवून टाका. लगेच लागते कामाला. आवडतो. एक मिनिट आजोबा, पण थांबा, मला सांगा की आदिदादाच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी कोणती पकडायची? म्हणजे त्यांनी लग्न केलं ती का आपण त्यांचं लग्न लावून दिलं ती? म्हणजे आजोबा असं काय करता? आदिदादाने शुभ्राशी कोकणातच नव्हतं का लग्न केलं? तिला लग्न करूनच तो वाड्यावर घेऊन आला होता. मग तो राडा झाला, मग तो मिटला आणि मग आपण त्यांचं लग्न लावून दिलं ना वाड्यावर. मग आता तुम्ही सांगा, तारीख कुठली पकडायची, ती काही? अरे चा, म्हणजे छत्रपतींच्या जन्मतारखेप्रमाणे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तारखेचंही घोळ आहेत वाटतं. हो. हरकत नाही. तारीख महत्वाची नाही, सोहळा महत्वाचा. करेक्ट. आपण दोन्ही दिवस साजरे करूया. आपलं काय जातंय? मग लागा कामाला लागा लगेच. काय ग मुन्ना, शुभ्रा सांगत होती तू काय डॉक्टर सामंतांकडे गेली होतीस. त्यांनी बोलावलं होतं तुला, कशासाठी? हा, म्हणजे त्यांनी एक पेंटिंग घेतलं होतं. ही जस्ट वॉन्टेड मी टू सी इट. मग काय, मी गेले होते, पाहिलं पेंटिंग, चांगलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की काय की तुला जाम त्यातलं कळतं मिळतं. ए हॅलो, कोणाशी बोलतोयस? बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. हा बॅचलर शब्द कुठल्या गाढवाने शोधून काढला ग? म्हणजे बॅचलरच का, स्कॉलर का नाही? बिचाऱ्याचं ना लग्न झालं असणार आणि तरी त्याची स्वतःला बॅचलर म्हणून घेण्याची हौसच भागत नसणार. अर्थात लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुष आपण बॅचलर होतो तेव्हा किती बरं होतं असंच म्हणत असतात. हो शुभ्रा. काय नाही. ए तुला काय अणुयुद्ध सुरू करायचंय की काय? मी असं जनरल म्हटलं ना. हो, किती घाबरतोस रे दादा, किती घाबरतोस. काय घाबरत नाही प्लीज. पण तुला माहितीये, तुम्हा पुरुषांचं असंच असतं, तुम्ही हिपोक्रेट्स असता. म्हणजे आधी मुलींच्या मागे लागायचं आणि मग नंतर लग्न वगैरे झाल्यानंतर मग हे सगळे बॅचलर हुडचे गोडवे गायचे. ए हॅलो, मी लागलो होतो तिच्या मागे. म्हणजे ती लागली होती शुभ्रा. बस ना. काय नाही. आमची केस जरा डिफरंट होती. नाही, आम्ही दोघेही एकमेकांच्या मागे लागलो नव्हतो. आम्ही असे अचानक एकमेकांसमोर आलो. पण आता आयुष्यात सुखी आहेस ना, त्यानंतर 1 वर्ष होत आलं ना. अरे वा, तुमच्या लक्षात आहे. ऑफकोर्स, आम्ही प्लॅन सुद्धा सुरू केलेत. गुड. एक मिनिट हा, फक्त त्या तुमच्या सेलिब्रेशन मध्ये आम्हाला पण घ्या. नाहीतर काय होईल, आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुमचा जो काही उत्साह होता, तुझा आणि भाईचा,
यावेळेला फक्त भाई नसेल, नाही का? असं नको म्हणूस दादा, असेल ना भाई सुद्धा. आणि नाही आला तर आपण ओढत आणू त्याला. पुरे झाले तुमची भांडण आणि इगोज. आणि शेवटी लहान बहीण म्हणून माझं काही हे आहे की नाही? हे अरे म्हणजे भावना पोचल्या ना. नाही, माझ्यापर्यंत पोचल्या, पण आपल्या सगळ्यांच्या भावना भाईपर्यंत पोचल्या की झालं. त्याचीच वाट बघतोय मी.